नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान बातम्यांना. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये सरकारनं लादलेल्या नव्या निर्बंधांमुळे मोठा असंतोष पसरलाय. राजधानीत पुन्हा नव्यानं आंदोलन पेटलं असून संसद भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न काही आंदोलकांकडून करण्यात आला. या आंदोलकांना पांगवण्याकरता पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात आला. आंदोलकांकडून पोलिसांवर दगड, बाटल्या फेकून मारण्यात आल्या. सलग चौथ्या दिवशी सर्बियाच्या संसदेबाहेर आंदोलन करण्यात आलं. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांच्या वक्तव्याचा निषेध आंदोलकांनी केला. सरकारनं जबरदस्तीनं निर्बंध लादू नयेत अशी मागणी त्यांनी केली. तसंच हे आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोपही आंदोलकांनी खोडून काढला. इस्रायलमध्ये जेरुसलेममधील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाबाहेर शेकडो इस्रायलींनी निषेध नोंदवला. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला चालवला जात असल्यानं नेतन्याहू यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. नेतन्याहू यांच्यावर फसवणूक, विश्वासभंग आणि लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला. माली देशाची राजधानी बामाको इथं सरकारविरोधात आंदोलन पेटलंय. राजधानीच्या मुख्य रस्त्यावर आंदोलकांकडून टायर्स जाळण्यात आले तर काही सार्वजनिक संपत्तीची नासधूसही करण्यात आली आहे. नवीन सुधारणा लागू करण्यास अध्यक्षांनी नकार दिल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या संतप्त आंदोलकांना पांगवण्याकरता पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात आला. महिला अधिकार कार्यकर्त्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आंदोलन केलं. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नवे गृहमंत्री म्हणून जेराल्ड डर्मिनन यांची नेमणूक केली आहे. मात्र जेराल्ड यांच्यावर बलात्काराचा आरोप असून ही नेमणूक रद्द करावी अशी मागणी या महिला आंदोलकांनी केली आहे. रेपिस्ट इन युअर वे अशा घोषणा देत जेराल्ड यांचा निषेध करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये अमेरिकन दूतावासाबाहेर आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येनं दूतावासाबाहेर जमलेल्या या नागरिकांकडून दगडफेकीचाही प्रयत्न करण्यात आला. दूतावासाबाहेर असलेलं काटेरी कुंपण तोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करण्यात आला. दहशतवादाची जननी असा आरोप करत आंदोलकांकडून अमेरिकेचे झेंडे जाळण्यात आले. सर्बियातील यादवीच्या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. बोस्नियाच्या स्रिब्रेनिका इथं घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांनी आपल्या नातलगांना श्रद्धांजली अर्पण केली. बोस्नियाच्या सर्बिया सैन्यानं केलेल्या हल्ल्यात 8,000 पेक्षा जास्त जणांना ठार मारण्यात आलं होतं. लॅटिन अमेरिकेमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. नागरिकच नाही तर अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बोलिव्हियाचे अध्यक्ष जिनीन अझेज, व्हेनेझुएलातील समाजवादी पक्षाचे प्रमुख डायोदास्डो कॅबेलो या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनाही प्रकृती ठीक नसल्यानं हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाचं सेवन करत असल्याचं सार्वजनिकरित्या त्यांनी स्वतःच जाहीर केलं आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या नापा काउंटी भागात कोरोना संसर्गात वाढ झाल्याने रेस्टॉरंट्स पुन्हा बंद करण्यात आली आहेत. याचा मोठा फटका इथल्या व्यावसायिकांना बसतोय. बंद करणं हा मार्ग नसून सरकारनं यातून मार्ग काढायला हवा, नाहीतर व्यावसायिक देशोधडीला लागतील असं मत अनेक रेस्टॉरंट मालकांनी व्यक्त केलं. पेरूची राजधानी लिमामध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढत असल्यानं अनेक जण सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणं टाळताना दिसत आहेत. अनेकांनी आता सायकल, मोटरसायकलनं प्रवास करणं सुरू केलेलं आहे. इथल्या सायकल लेनवर मोठ्या संख्येनं अनेक जण जाताना पाहायला मिळत आहेत. सायकलच्या वाढत्या वापरामुळे प्रशासनानं शहरात बनलेल्या सायकल लेनवरील अतिक्रमणं हटवावीत अशी मागणी करण्यात आली आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सार्वजनिक ठिकाणी सरकार फेसमास्कची सक्ती करू शकतं असे संकेत दिले आहेत. फेसमास्कमुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो. तसंच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक पाऊल उचलणं गरजेचं आहे असं मत सरकारमधील अनेकांनी व्यक्त केलं. स्कॉटलंडमध्ये यापूर्वीच सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती केली आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतून अंमली पदार्थांच्या तस्करी रोखण्याच्या आपल्या प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाची अध्यक्ष ट्रम्प यांनी पाठराखण केली. फ्लोरिडा राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या ट्रम्प यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच ड्रग तस्करीवरही अंकुश लावणं गरजेचं असल्याचं म्हटलं. व्हेनेझुएला तसंच मेक्सिकोमधून होणाऱ्या ड्रग तस्करीची पाळंमुळे आपण खणून काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेतील जगप्रसिद्ध वॉल्ट डिस्ने पार्क 11 जुलैपासून उघडणार आहे. तब्बल 4 महिन्यांनंतर ही थीम पार्क पर्यटकांकरता खुली झाली आहे. यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांमध्येही थोडं उत्साहाचं वातावरण आहे. पर्यटकांच्या सुरक्षेत कोणतीही उणीव राहू देणार नाही याची काळजी पार्कच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं. तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी
हागिया सोफिया या संग्रहालयाचं रूपांतर मशिदीमध्ये करण्याची घोषणा केली आहे। यानंतर आनंदित झालेली अनेक मुस्लिम बांधवांनी संग्रहालयाच्या समोरच्या मोकळ्या जागेत नमाज पठण केलं। इस्तंबूलच्या तुर्क साम्राज्यानं जिंकल्यानंतर हागिया सोफियाला मशिदीत रूपांतर करण्यात आलं होतं, पण 1934 मध्ये तुर्कीचे संस्थापक केमाल पाशा यांनी त्याचं संग्रहालयात रूपांतर केलं होतं। हागिया सोफिया संग्रहालयाला मशिदीत रूपांतरित करण्याच्या तुर्कस्तानच्या निर्णयाबद्दल रशियन ऑर्थोडॉक्स चर्चनं खेद व्यक्त केला, त्यामुळे आंतरधर्मीय संतुलन बिघडेल अशी भीती व्यक्त होतीये। तुर्कस्तानच्या या निर्णयावर जगभरातून टीकेची झोड उठली आहे। तुर्कस्तानमधील हागिया सोफिया या संग्रहालयाचं रूपांतर मशिदीत करण्याच्या निर्णयाला जर्मनीनं विरोध केलाय। ख्रिश्चन आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून त्याचं संग्रहालयाचं स्वरूप कायम ठेवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। या घटनेमुळे कट्टरपंथीयांना पुन्हा चालना मिळेल आणि त्याचे दूरगामी परिणाम तुर्कस्तानला भोगावे लागतील अशी भीती जर्मन अभ्यासकांनी व्यक्त केली। युद्धग्रस्त सिरियाला मदत पोहोचवण्याच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा मंडळामध्ये मतभेद निर्माण झालेत। रशिया आणि चीननं वेटो वापरत तुर्कीच्या सीमेतून मदत पाठवण्यावर आक्षेप घेतलाय। तुर्कस्तानमधल्या 2 भागातून ही मदत पाठवली जावी अशी मागणी युनोनं केली आहे। सिरियाच्या वायव्य भागात अनेक निर्वासित शिबिरातील लोक युनोकडून देण्यात येणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत। सिरियाच्या उत्तर पश्चिमेला असलेल्या भागांना मदत पुरवण्यासाठी तुर्कस्ताननं आपल्या वायव्य भागातील सीमा खुली करावी असं आवाहन संयुक्त राष्ट्र संघानं केलंय। तुर्कस्ताननं याला आक्षेप घेतला तर इथं मदत पोहोचवणं युनोसाठी खूपच कठीण होणार आहे। त्याचा परिणाम इथं निर्वासित शिबिरांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांवर होऊ शकतो। संयुक्त राष्ट्र संघानं येमेनच्या किनाऱ्यावर 1.1 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलानं भरलेल्या जहाजाला लवकरच सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी केली आहे। या जहाजातील तेल बाहेर काढलं नाही तर समुद्रात प्रदूषणाचा मोठा धोका आहे। हौथी बंडखोरांचं या भागावर नियंत्रण असून त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या निरीक्षकांनाही इथं प्रवेश करू देण्यास नकार दिलाय। ब्लॅक लाईव्ह मॅटर चळवळीनंतर अमेरिकेतल्या मिनियापोलिस या भागात अनेक पोलिसांनी प्रकृतीचं कारण ते निवृत्ती घेण्याची मागणी केली आहे। या चळवळीनंतर हिंसक घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांवर हल्ल्याचंही प्रमाण वाढतंय असं अनेकांनी सांगितलं। अनियंत्रित जमावावर कारवाई केल्यानंतर पोलिसांची चौकशी करण्याचं प्रमाण वाढत असल्यानं दलामध्ये मोठा असंतोष पसरला आहे। अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियातील एका पार्कमध्ये फुलर या कृष्णवर्णीयाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता। या व्यक्तीने आत्महत्या केली असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे, मात्र तपास यंत्रणांचा हा दावा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी फेटाळून लावलाय। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनानंतरच फुलर यांची हत्या करण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। विस्कॉन्सिन या इथल्या एका मेक्सिकन अमेरिकन व्यक्तीवर वंशद्वेषाच्या भावनेतून हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। 27 वर्षाच्या डॅनियल नॅबरो या आरोपीनं आपल्याला वेळोवेळी शेजारी राहणाऱ्या व्हाईट लोकांकडून त्रास देण्यात येत असे। याच संतापाच्या भरात त्यानं गाडीला धडक दिल्यामुळे फिलिप थिसेन या 55 वर्षाच्या व्हाईट व्यक्तीची हत्या केल्याचं कबूल केलंय। ब्लॅक लाईव्ह मॅटर चळवळीनंतर हेट क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं आहे। अमेरिकेतल्या मिशिगन इथल्या पार्किंग लॉटमध्ये कृष्णवर्गीय महिला आणि तिच्या मुलीवर रिव्हॉल्वर रोखणाऱ्या एका व्हाईट महिलेनं आपली बाजू मांडली आहे। आपला कुणालाही इजा पोहोचवण्याचा उद्देश नव्हता। आपल्या गाडीच्या जवळ धोकादायक स्थितीत त्यांना येताना पाहून स्वतःच्या बचावासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं तिनं सांगितलं। या घटनेला वंशवादाच्या दृष्टीनं पाहू नये असंही तिनं म्हटलंय। फे या चक्रीवादळामुळे अमेरिकेतील न्यू जर्सी भागात मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती। येत्या 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। केप मे, न्यू जर्सी, वॉच हिल, रोड आयलंड तसंच न्यूयॉर्कमधील लॉंग आयलंड या भागाला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। पूर्व चीनच्या फुजियान या प्रांतातील वुइशान शहरामध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण केली आहे। या पुरात अडकलेल्या अनेक रहिवाशांची बचाव पथकाकडून सुखरूप सुटका करण्यात आली। त्यावेळी एका घरातून नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही बचाव पथकानं वाचवलं। जवळच्या कारखान्यातून साहित्य वापरून तात्पुरत्या स्ट्रेचर बनवत आई आणि बाळाला सुरक्षित स्थळी आणण्यात आलं। सिंगापूरचे पंतप्रधान ली हिसिएन लुंग यांच्या पक्षाला पुन्हा बहुमत मिळालंय। नुकत्याच झालेल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ली यांच्या पक्षाच्या बाजूने मतदारांनी कौल दिला। विरोधी पक्षाला 10 जागांवर समाधान मानावं लागलं। ली यांनी मतदारांचे आभार मानताना मागील वेळेपेक्षा यंदा घटलेल्या मतांच्या टक्केवारीवर चिंता व्यक्त केली। अमेरिका रशिया शस्त्र नियंत्रण कराराच्या मुदतवाढीच्या भवितव्याबाबत फारसं आशावादी नसल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लॅव्हरोव्ह यांनी सांगितलंय। अमेरिकेला फक्त त्यांना सुसंगत होईल असाच करार ठेवण्याची इच्छा आहे, पण रशिया आपलंही हित पाहत असून त्यामुळे करार पुढे सुरू राहण्याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे।
2010 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि तत्कालीन रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी हा शस्त्र नियंत्रण करार केला होता. रशियातील चीनच्या सीमेजवळील खाब्रोक्स या प्रांताचे राज्यपाल सेर्गेई फुर्गल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आलाय. तपास सुरू असल्यानं फुर्गल यांना 2 महिने जेलमध्ये ठेवण्याचा निर्णय मॉस्को इथल्या कोर्टानं घेतलाय. या अटकेनंतर खाब्रोक्स या प्रांतात असंतोष निर्माण झाला आहे. इंडोनेशियातील तपास अधिकाऱ्यांनी 300 पेक्षा जास्त मुलांचा विनयभंग केल्याप्रकरणी एका फ्रेंच नागरिकाला अटक केली आहे. फ्रेकोइस कॅमिली अबेलो असं या फ्रेंच नागरिकाचं नाव असून त्याला मागील महिन्यात जकार्ता इथल्या एका हॉटेलात 2 अल्पवयीन मुलींसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं होतं. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा आरोप असलेल्या एबेलोवर पोलीस यंत्रणा मागील अनेक महिन्यांपासून पाळत ठेवून होती. मलेशिया एअरलाइन्सच्या MH17 विमान दुर्घटनेला जबाबदार धरत रशियावर मानवाधिकार कोर्टात खटला दाखल करणार असल्याचं डच सरकारनं जाहीर केलंय. एम्स्टरडॅमहून क्वालालंपूरच्या दिशेनं केलेल्या उड्डाणच्या विमानाला मिसाईल लागल्यानं हा अपघात झाला होता. या घटनेला जबाबदार धरून रशियावर खटला दाखल करावा अशी मृतांच्या कुटुंबियांची डच सरकारकडे मागणी होती. दक्षिण कोरियाची राजधानी सोलचे महापौर पार्क वॉन यांचा गूढ मृत्यूनं नागरिक हादरून गेले आहेत. त्यानंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पार्क हे खूपच चांगलं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे दक्षिण कोरियाचं मोठं नुकसान झालं असल्याची प्रतिक्रिया इथं येणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त केली जात होती. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया भागातील एका तलावात बुडालेल्या अभिनेत्री नाया रिवेरा हिचा अद्यापही शोध लागलेला नाही. पाणबुड्यांच्या मदतीने तलावात रिवेरा हिचा शोध घेतला जातोय. हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर साधनांचा वापर करूनही अद्याप बचाव पथकाला यश आलेलं नाहीये. तलावात मोठ्या प्रमाणात वनस्पती असल्यानं शोधकार्यात अडथळे येत असल्याचं सांगण्यात आलं. मेक्सिकोमध्ये सप्टेंबर 2014 मध्ये बेपत्ता झालेल्या 43 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी अध्यक्ष अँड्रेस मॅन्युअल लोपेज यांची भेट घेतली. दक्षिणी राज्यातील गेरेरो या ठिकाणी विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. यातील अनेकांचे मृतदेह अद्यापही सापडलेले नाहीत. पोलिसांकडून या मुलांचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरू आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध गायक चार्ली डॅनियल्स यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्काराला सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. ट्रॅव्हिस स्ट्रीट, ट्रेस ॲडकिन्स, विन्स गिल आणि ग्रेचेन विल्सन यांनी टेनिसच्या मुर्फ्रीस्बोरो इथं चार्ली यांची प्रसिद्ध गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॅनियल यांचे चाहतेही मोठ्या संख्येने अंत्यसंस्काराला उपस्थित होते. अमेरिकेच्या कोलोरॅडो या ठिकाणी अस्पेन भागात एक व्यक्ती अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. पहाटेच्या सुमारास हे अस्वल घरात शिरलं आणि त्यानं हल्ला केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीच्या डोकं, चेहरा आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. बाजूच्या जंगलातून अनेकदा इथं अस्वल येत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली होती. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना बाधितांची संख्या रोज नव्या विक्रम गाठते. अमेरिकेत अद्याप मास्क घालण्याचा सक्ती करण्यात आलेली नाहीये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील ट्रम्प प्रशासनानं मास्क सक्तीचे आदेश दिलेले नाहीत. सर्बियाच्या पंतप्रधानांनी कोरोनाचा धोका देशात वाढत असल्याचं सांगितलं. कोरोनामुळे 24 तासात 18 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी देशवासियांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. राजधानी बेलग्रेड आणि सर्बियाच्या इतर अनेक शहरांमध्ये निर्बंध हटवण्याच्या मागणीकरता हिंसक आंदोलनं झाली. या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झालेली असू शकते अशी भीती प्रशासनानं वर्तवली. कोरोनामुळे कझाकिस्तानमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन प्रमुखांनी म्हटलंय. WHO आपत्कालीन विभागाचे कार्यकारी संचालक कझाकिस्तानमधील कोविड रुग्णांच्या आकडेवारीची माहिती देत होते. सोबतच रुग्णांच्या आकडेवारीबाबत चूक होऊ नये यासाठी टेस्टिंग अचूक होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील फॅन्टसी फेस्टिवल रद्द करण्यात आलंय. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमुळे इथल्या पर्यटनाला मोठी चालना मिळते. फ्लोरिडातील अनेक उद्योग हे पर्यटन व्यवसायाशी निगडीत आहेत. मध्य आशियाई देशामध्ये कोरोना व्हायरसपेक्षा न्यूमोनियाचा प्रादुर्भाव वाढत आहे असा चीनचा दावा कझाकिस्तानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. चीननं न्यूमोनियाबद्दल मध्य आशियाई देशांना इशारा दिला होता. कझाकिस्तानमध्ये कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणं वाढत असल्यानं आणखी 2 आठवड्यांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेत वाढ होताना दिसते। जोहान्सबर्ग आणि राजधानी प्रिटोरियामधील अनेक भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत। वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असून व्हेंटिलेटरची कमतरताही जाणवते, तर काही रुग्णांवर तात्पुरते तंबू उभारून उपचार केले जात आहेत। चीनच्या हुबेई आणि आन्हुई या प्रांतात पुराचा मोठा तडाखा बसलाय। इथली अनेक घरं आणि रस्ते पुरात वाहून गेले आहेत। आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी नागरिकांचं पुनर्वसन करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे। रस्ते पुन्हा तयार करून संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं शाळा पुन्हा बंद करण्यात आल्याचं प्रशासनानं जाहीर केलंय। शाळा बंद करण्यासही इतर अनेक उपाययोजनांसह प्रशासनाकडून विचार केला जातोय। मेमध्ये इथल्या शाळा प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या होत्या। हाँगकाँग शहराच्या अनेक भागात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याचं प्रशासनानं मान्य केलंय। त्यामुळे रुग्णसंख्या आणखी वाढू नये यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्याचं सुतोवाच करण्यात आलंय। हाँगकाँगच्या आरोग्य विभागाने नवीन 32 रुग्णांची नोंद केली आहे। त्यामुळे रुग्णांची संख्या 1403 वर जाऊन पोहोचली आहे। इस्रायल सरकारनं पुन्हा एकदा नव्यानं निर्बंध लागू करण्याचं ठरवलंय। यानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सार्वजनिक संमेलन घेण्यास मनाई करण्यात आली आहे। प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये प्रवेश करणं आणि बाहेर पडण्यावरही निर्बंध घालण्यात आले। सार्वजनिक उद्यानं, बार, क्लब, जिम आणि सार्वजनिक जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।